निदा खानला आश्रय देणं नगरसेवक मतीन पटेल यांना भोवणार आहे। मतीन पटेल यांचं नगरसेवक पद देखील रद्द करण्याची प्रक्रिया सुरू। महापौरांची माहिती। मतीन पटेल यांनी अनधिकृत बांधकामं केल्याचं देखील उघड। महाराष्ट्र पालिका कायद्यानुसार ही कारवाई होण्याची शक्यता आहे। नाशिक टीसीएसच्या प्रकरणी निदा खानच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी केल्याचं तपासामधून समोर आलं। धार्मिक विधी आणि शिक्षणामधून पीडितेचं मतपरिवर्तन केल्याचंही समोर आलंय। नाशिकमधल्या टीसीएस प्रकरणामधील आरोपी निदा खानचा मोबाईल क्लोनिंगसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलाय। निदाच्या मोबाईलमधून अनेक रहस्य बाहेर येण्याची शक्यता आहे। निदाने डिलीट केलेले मेसेज, व्हिडिओ, नंबर्स हे पुन्हा एकदा रिकव्हर होतील। यामधून निदा कोणाच्या संपर्कात होती का याची माहिती मिळेल। निदा खान इम्तियाज जलील यांच्या भावाच्या पत्नीचे नातेवाईक आहेत, त्यामुळे जलील यांचा निदा खानशी थेट संबंध असल्याचा संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप। मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून चौकशीची मागणी करण्यात आली आहे। निदा खान ही इम्तियाज जलीलच्या भावाची जी बायको आहे तिची नातेवाईक आहे। आता हे नवीन प्रकरण समोर आलेलं आहे आणि म्हणून आता ती नातेवाईकच निघत असेल तर प्रकरण आणखीन गांभीर्याने घ्यायची गरज आहे। नाशिकमधल्या टीसीएस प्रकरणामधील आरोपी निदा खानला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। निदा खानची पोलीस कोठडी आज संपणार। नाशिक रोड न्यायालयामध्ये करणार हजर। निदा खानची पोलीस कोठडी वाढवून देण्याची सरकारी वकिलांची मागणी असेल। धर्मांतर आणि लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी आरोपींना मदत केल्याचा निदा खानवरती आरोप आहे। नाशिकमधल्या टीसीएस प्रकरणामधील आरोपींच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी। लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रकरणामधील आरोपीच्या जामीन अर्जावरती कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। 7 आरोपींच्या जामीन अर्जावरती सुनावणी। बोंधू अशोक खरात याचा ईडी ताबा घेण्याची शक्यता आहे। खरातचा ताबा मिळवण्यासाठी ईडीकडून न्यायालयामध्ये अर्ज केल्याची सूत्रांची माहिती। खरातच्या विविध बँक खात्यांमधल्या संशयास्पद व्यवहार आणि मालमत्तेच्या खरेदी विक्रीमध्ये मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा देखील ईडीला दाट संशय आहे। अनेक बनावट कंपन्या स्थापन केल्याचा देखील संशय आहे। मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावरती गोवंश तस्करीचा गुन्हा दाखल। शहरामध्ये 3 ठिकाणी पोलिसांनी छापेमारी केली आहे। 18 गोवंशांना ताब्यात घेण्यात आलंय। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवरती जनावरे विक्रीसाठी आणल्याचा संशय। पोलिसांची कारवाई सुरू असताना अब्दुल मलिक यांनी शासकीय कामामध्ये अडथळा आणला। विकास लवांडे यांच्यावरती शाईफेक करणाऱ्या आरोपींना अद्यापही अटक नाही। या निषेधार्थ पुण्यामधल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर पुरोगामी संघटनांकडून आंदोलन। विकास लवांडे, प्रशांत जगताप, माजी आमदार जयदेव गायकवाड हे आंदोलनामध्ये सहभागी। अमरावती शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 2 जणांची हत्या। शहरामधल्या युवा स्वाभिमान नगरमध्ये रवींद्र राजूरकर यांची जुन्या वादामधून हत्या करण्यात आली, तर मध्यरात्रीच्या नंतर सय्यद नजीम सय्यद सालार याची देखील हत्या। दोन्ही घटनांमधल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। अनैतिक संबंधांमधून पतीला शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न। पत्नी आणि प्रियकराला अटक। महिलेचा पती गजानन मोरे हा थोडक्यात बचावलाय। यवतमाळच्या वडगावमधल्या घटनेमुळे खळबळ। मुंबईतल्या जोगेश्वरी इथल्या ट्रॉमा केअर हॉस्पिटलच्या डॉक्टरला खंडणीसाठी धमकी आली आहे। जुन्या व्हिडिओच्या आधारे बदनामीची धमकी देऊन 15 लाख रुपयांची मागणी। एक महिला आणि 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। डॉक्टरची जोगेश्वरी पोलिसांमध्ये तक्रार। पुण्याच्या पर्वती परिसरामधील अरण्येश्वर तावरे कॉलनीमध्ये गाड्यांची तोडफोड। तरुणांनी नशेच्या अवस्थेमध्ये गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे। किरकोळ कारणांवरून हाणामारी झाल्याची देखील माहिती आहे। सांगलीमध्ये नशेच्या इंजेक्शनचा मोठा साठा जप्त। आरोग्यासाठी घातक आणि नशेसाठी वापरली जाणारी 74 ट्रेमिमाइड इंजेक्शन जप्त। आष्ट्यामधून 2 जणांना अटक करण्यात आली। इंजेक्शन विक्रीचा तरुणाकडे कुठलाही परवाना नव्हता। सांगली एलसीबीची कारवाई। कोल्हापूरमधल्या पन्हाळा तालुक्यामध्ये मरळी इथे ऊसाच्या शेतामध्ये गांजाची रोपं दिसली आहेत। 25 किलो गांजा पोलिसांनी जप्त केलाय। भिकाजी पाटील या शेतकऱ्याला गुन्हे शाखेनं अटकही केली आहे। सांगलीमधल्या आटपाडी तालुक्यामधील माण नदीपात्रामध्ये वाळू उपसा करणाऱ्यांवरती कारवाई। महसूल प्रशासनाकडून वाळू उपसा करणाऱ्या जेसीबी जप्त। तहसीलदार शीतल बंडगर यांच्या नेतृत्वाखाली कारवाई। पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। जवान असल्याचं भासावून मुंबईमधल्या केमिकल पुरवठादार कंपनीची 20,88,000 रुपयांची फसवणूक। सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। तक्रारदार कंपनीमध्ये अकाउंटंट एक्झिक्युटिव्ह या पदावरती कार्यरत आहे।
बीडच्या माजलगाव अत्याचार प्रकरणाच्या नंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यात आला. गर्भपात करणाऱ्या वडिलांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, तर महिला डॉक्टर नरगिस शेखच्या विरोधात गुन्हा दाखल, अटकही होण्याची शक्यता आहे. ठाण्यामधल्या ज्युपिटर हॉस्पिटलच्या समोर ऑइल टँकरचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटून ही दुर्घटना घडली आहे. रस्त्यावरती ऑइल देखील सांडलंय. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ऑइल सांडलेल्या ठिकाणी माती टाकून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. जळगाव शहरामधल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाला भीषण आग लागली होती. दुकानामधलं सगळं साहित्य जळून खाक झालेलं आहे. दुकानाच्या समोर साफसफाई झाल्यानंतर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कचऱ्याला आग लावली आणि हीच आग इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानापर्यंत पोहोचली. नुकसान भरपाई देण्याची दुकान मालकाची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामधल्या शिऊर बंगला इथे देखील आग लागली आहे. या आगीमध्ये 7 ते 8 दुकानं जळून खाक झाली. या आगीमध्ये पान स्टॉल, नाश्त्याचं हॉटेल, मोटर गॅरेज तसंच इतर छोटी व्यावसायिकांची दुकानं देखील जळून खाक झाली आहे. आगीचं कारण अस्पष्ट आहे. पुढील वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन. देशहितासाठी इंधन गरजेनुसार वापरा, खाद्यतेल जपून वापरा. देशाच्या नागरिकांना उद्देशून पंतप्रधान मोदींनी आवाहन केलंय. आखाती युद्धामुळे वस्तूच्या जागतिक पुरवठा साखळीवरती परिणाम. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे महत्त्वाचं आवाहन केलं. काल झालेल्या एका सभेच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलत होते. हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे. पेट्रोल डीजल का संयम से इस्तेमाल करना. साथियों, हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा. शहरों में जहां मेट्रो है वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे. जागतिक संकटाच्या काळामध्ये दूरदर्शी आवाहन. पंतप्रधान मोदींच्या आवाहनावरती अमित शहांचं विधान. भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा आराखडा, तर स्थिर, बलवान आणि अग्रगण्य राष्ट्र घडवण्यासाठी एक निर्णायक पाऊल, शहांचं वक्तव्य. सध्या निर्माण झालेल्या जागतिक परिस्थितीचा आर्थिक स्थितीवरती परिणाम होतोय. आपल्या देशामधील गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा योग्य वापर व्हावा यासाठी मोदींनी आवाहन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. परकीय चलन वाचवण्यासाठी मोदींचं आवाहन. चेन्सवर जे प्रेशर आहे त्याचा विचार करता आणि आपला जास्तीत जास्त परकीय चलन आपल्याला वाचवता कसं येईल हे बघता या प्रत्येक गोष्टीत आपण ज्या प्रकारे रॅशनलायझेशन करू शकू ते केलं पाहिजे. हे आव्हान अतिशय योग्य अशा प्रकारचं आव्हान आहे. तर पंतप्रधान मोदींचं आवाहन हा त्यांच्या अपयशाचा पुरावा आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका. तर देश चालवणं आता विकल्या गेलेल्या पंतप्रधानांचं काम उरलेलं नाही, राहुल गांधींचं विधान. राहुल गांधींना देशानं नाकारलं, त्यांनी पंतप्रधान मोदींवरती टीका करू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन हे राहुल गांधींना कळणार नाही. राहुल गांधींच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. असं आहे, देशामध्ये सर्वात रिजेक्टेड नेता हे राहुल गांधी आहेत. रिजेक्टेड माल आहे. आता त्याला तुम्ही महत्त्व देता, आम्ही देत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलेल्या आवाहनावरती काँग्रेसची टीका. निवडणूक असल्यामुळे मोदींनी योग्य पावलं उचललेली नाहीत. आता निवडणूक संपल्यानंतर मोदी जबाबदारी जनतेवरती लोटून मोकळे होत असल्याची काँग्रेसची टीका. देशवासियांना पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्याचं आवाहन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 गाड्यांचा ताफा घेऊन फिरतात. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंची टीका. ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण, अशा पद्धतीचं वर्तन देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी यांचं आहे. सकाळी सांगतात लोकांना की पेट्रोल कमी वापरा, डिझेल कमी वापरा, कार पुलिंग करा, मेट्रोचा वापर करा, आणि संध्याकाळी 100 गाड्यांचा ताफा घेऊन ते रोड शो करतात. लोकांना सांगतात तुम्ही फॉरेन टूर्स कमी करा, बंद करा, आणि आता ते 4 देशाच्या युरोपच्या दौऱ्यावर निघाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावरती ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील टीका केली आहे. जनतेला आवाहन करण्याच्या आधी मंत्री आणि नेत्यांच्या ताफ्यांवरती बंदी घाला, अशी देखील त्यांची मागणी आहे.
निवडणुका संपल्याच्या नंतर आता हे संकट आठवलंय का? पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाच्या नंतर अखिलेश यादवांचा सवाल. तर देशासमोर एकच संकट, त्या संकटाचं नाव भाजप आहे, अखिलेश यादवांची टीका. पंतप्रधानांनी आवाहन केलेल्या गोष्टींची सुरुवात केंद्र सरकारसह भाजप शासित राज्यांनी केली तर ते अधिक योग्य ठरेल, आमदार रोहित पवारांची टीका. एकाच दिवसामध्ये चार्टर विमानांचे दौरे, 40 ते 50 गाड्यांचा ताफा, कोट्यवधी रुपयांचा खर्च आणि सामान्य जनतेला मात्र उपदेश. पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनावरती सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांची टीका. आता ते स्वतः चार्टर फ्लाईटने जातात, तिथे गेल्यानंतर 40-50 गाड्यांचा त्यांचा ताफा असतो. तर हे करणं कितपत योग्य आहे? इतकंच नाही तर ते आता शुक्रवारी स्वीडन, नॉर्वे, UAE, इटली अशा सगळ्या परदेश दौरा ते स्वतः करणार आहेत. तर मला हाच प्रश्न पडला एक सामान्य स्त्री म्हणून की बाबा हे योग्य आहे का? प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच हे खरं असायला नको का? आणि जर त्यांना तसं करायचं असेल तर त्यांनी तसं स्वतः वागवून दाखवावं. 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये दणदणीत प्रचार, मोठ्या रॅली, रोड शो झाले. आता पंतप्रधान महोदयांना संकट दिसू लागलंय का? मोदींनी केलेल्या आवाहनावरती रोहिणी खडसेंची टीका. तर मर्यादाच घालायची आहे तर स्वतःच्या परदेश दौऱ्यांवरती, जाहिरातींवरच्या खर्चावरती घालण्याची देखील खडसेंची टीका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.